तर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं तर 1,500 रुपयांवरून 3,000 रुपयाचा निधी देऊ असं खासदार राऊत यांनी म्हटलंय। राज्यामध्ये उत्तर पेशवाईप्रमाणे घाशीराम कोतवालांचं राज्य असल्याची टीका सुद्धा संजय राऊत यांनी केली आहे। अजिबात नाही, अजिबात नाही। कदाचित तो यू टर्न ठरेल त्यांच्यासाठी। टर्निंग पॉईंट वगैरे काय ना, अशा खूप योजना महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या आहेत। ती काही नवीन योजना नाही, त्यांनी काय फार मोठी नवीन क्रांती केलेली नाही। महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी आलेल्या आहेत आणि 1,500 रुपये का खिशातले देत नाहीत फडणवीस, अजित पवार आणि मिंदे। लोकांच्या करातलाच पैसा आहे ना, या योजनेचा लाभ घेतला पाहिजे महिलांनी। आमचं सरकार येईल तेव्हा 1,500चे आम्ही 3,000 करू, आमचा शब्द आहे। ज्या पद्धतीनं पेशव्यांचं राज्य चालू होतं शेवटच्या काळात पुण्यात, त्या पद्धतीनं सध्या फडणवीस किंवा त्यांचे लोक काम करतात। अनागोंदी, अराजक, लूटमार, हे सगळे घाशीराम कोतवाल आहेत। 3 या 3 घाशीराम कोतवालांच्या हातामध्ये महाराष्ट्र आहे आणि घाशीराम कोतवालाचा इतिहास काय हे महाराष्ट्राला आम्ही आता लवकरच सांगू। अक्षरशः लूटमार, खोटारडेपणा, अराजक असा तो काळ होता पेशव्यांचा आणि घाशीराम कोतवालांचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।